आत्या तर ससा चिकन खातोय. हा 6.5 रुपये अंड आहे. या आता आमचं इथे टमाटर टाकलेलं आहे. हाय गाईज, नमस्ते. तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आज तसं मी रॅन्डमली काढलेलं आहे, म्हणजे असं काय ठरवलेलं वगैरे काहीच नव्हतं. आणि मी विचार केला की ऑफिसमधून आली मला असं क्लिक झालं की यार आज पप्पा आहे ना अंडा भुर्जी बनवतात, तर आपण ब्लॉग काढूया. म्हणजे मला माहिती माझ्या आधीचे पण 2 ब्लॉग कंटिन्युअसली रेसिपीचे येतात. बिकॉज ऑफ मी कुठे बाहेर जात नाही. हफ्ताभर माझं ऑफिसच असतं. संडेला मी मला मोस्टली की हा आराम करायचा असं आळशी आहे. रेसिपी व्यतिरिक्त अजून काहीतरी नवीन तुम्हाला कंटेंट द्यायचं आहे, सो ट्राय करेल. सो तुमच्याशी कनेक्ट मला राहायचंय म्हणून मी रेसिपीच्या थ्रू तुमच्याशी कनेक्ट राहायचा प्रयत्न करते. आणि आय होप तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील. सो सकाळी दीदी सगळेजण गेले, माझी लाडू आणि जोजो त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्यासोबत माझी मम्मी सुद्धा गेली. आता घर आमचं झालंय सून. मिस करते खूप जास्त त्यांना. सो ते जात आहे, घर सुनं झालं म्हणून काका आणि काकी आमच्या इथे येत आहे. म्हणजे उद्या त्यांचं काम आहे म्हणून ते आज येत आहे आमच्याकडे. आजच्या रात्री राहणार आणि उद्या सकाळी ते जाणार घरी. म्हणजे त्यांचं काम करून मग ते घरी जाणार आहे असं. सो अजून पप्पा काही कामावरून आले नाहीये. मी आली, फटाफट सगळं आवरलं, साफसूफ केलं आणि फ्रेश झाली आणि तुमच्या भेटीला मी आलेली आहे. सो गाईज आता भुर्जी बनवण्याची तयारी चालू झालेली आहे. इथे पप्पांनी आता तेल टाकलेलं आहे. हे आम्ही चॉप केलेले कांदे, टमाटर, मिरची आहे आणि सगळे मसाले टाकतील. आपण लास्ट टाइम कधी जेवण बनवलंय? 2 महिने झाले भुर्जी बनवली. कधी बनवली हो? मागे नाही बनवली एकदा. 2 महिने ना झाले, जास्त दिवस झाले ना. 5-6 महिने आले असतील मे बी. कसं वाटतंय तुम्हाला जेवण बनवून? आज बायको नाही तर मला सांग, मजा येते. हो, बायको नाही म्हणून मजा येते. अब देख तू अब तू गया बेटा, अब तू गया देख. हो, मम्मी बघणार आहे व्लॉग. आता टाकणार ते की शिजू द्यायचं? शिजू द्यायचं. कांदे जरा होऊ द्यायचे, त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायची, तिखट नंतर टाकायचं, नाही तर ते हे होतं ना सर्व जळणार. जाणार हकाना सुटतो. काय म्हणतो? फोडणी. कांदे शिजू द्यायचे. हो विचारते. पप्पा मावशीचा फोन होता. पप्पा मिरची पण टाकली जास्त तिखामध्ये बनवणार ना भाई साहेब. पप्पा हळद जास्त झाली काय? नाही, तर आता तिखट टाकलंय ना, लेवल पप्पा हमेशा बनतं तसं बनलं पाहिजे. हा तसंच बन, नाही तो फिर मेरी इज्जत का फालुदा. तुम्ही सांगितलंय पप्पाला भारी बनवतात काय हे अंड्याची भुर्जी, आणि बनवतात पण ते भारी. आमची चिवलाला आवडते. आता बनवून झालं तर चिवला व्हिडिओ कॉल करू, तिला दाखव. आता आमचं इथे टमाटर टाकलेलं आहे. ठोकून त्याला पहिले चमच्याने बारीक करणार. मीठ टाकायला. बस झालं लाग. पप्पा नका टाकू. बाई साहेब, लास्ट टाइम पप्पाने जेव्हा भुर्जी बनवलेली कसम, तेव्हा पप्पा मीठ जास्त नका टाकू, ते सेंदवा नमक होतं, घेतलं टाकलं. ते नाही, बरोबर आहे. एवढी खारी लाईफ मध्ये पहिल्यांदा पप्पांकडून ती भुर्जी चुकली.
एवढी खाली म्हणजे अंदाज म्हणजे पप्पांना वाटलं नॉर्मल मीठ आहे, पण ते सेंधवा मीठ होतं. खूप खारट ते मीठ ना, थोडंसं ना खारट असतं, तर लय खारट झालेलं आहे. आम्ही तर म्हणजे मी तरी जबरदस्ती खात होती. पप्पा ते नाही टाकून दे, नाही होणार, नाही, नको 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 खाऊ, कारण की त्रास होईल त्याचा, म्हणून मग आम्ही तसं टाकून दिलं. हा कोणता मसाला? मम्मी नसताना आम्हाला अशी शोधाशोध करायला लागते. मम्मीला फोन करू? आतमध्ये गरम मसाला करा. आपण गरम मसाला वरती आहे, तोय वाटतं. हा तोच आहे. आई पैसा एकदम गरम मसाला. पैसा भेंडी पैसा. गरम मसाला आहे हा काय नाही, हे आवळा पावडर आहे माझं. स्कॅम असतं. जे मिडल क्लास मधले जे रिलेट करत असतील ना या व्हिडिओला, ते समजू शकतात. आमच्या इथे आईस्क्रीमचा डब्बा असतो, पण त्याच्या आतमध्ये मिरची कोथिंबीर सगळं भरलेलं असतं. आई ते पण एक होता ना स्वॅग आमच्या लोकांचा तो. आपण तो चिकन मसाला आहे, चिकन किंग मसाला आहे तो. आपण नका टाकू ना, नाही टाकलं तर काय होणार आहे गरम मसाला. 2 मिनिटं. कुछ भी भाई गाईज हे काय काय टाकता तुम्ही बघून घ्या. हे सगळं ऑप्शनल आहे. चिकन मसाला ऑप्शनल आहे. चिकन मसाला आम्ही भुर्जीमध्ये टाकतोय. गरम मसाला पाहिजे, गरम मसाला नाहीये म्हणून आम्ही हे टाकतोय. चांगलं तर बनणारच आहे. पप्पा जास्त नका टाकू. एकदम नावाला थोडंसं टाकलं. बस टाकलाय हे बघ ना, हातात नाही आलं म्हणून हे घेतो. सो गाईज हे माझं सगळ्यात आवडतं काम आहे, डोबोक. शेवटी मग मी याला तसंच नाही राहू देणार, त्या कवचामधून पण खोलून त्यात टाकणार सगळं. अंडा भुर्जी किती टाकायचे? 4 टाक. एक काम कर, 5 टाक. 5 टाक. चल आता हा मिक्स करू द्या. काल ते मिक्स चांगलं मिक्स व्हायला पाहिजे. आणि करतो तसं पुढून दाखवा पप्पा. गॅस थोडा फास्ट कर. हा पहिले करून मिक्स घेते. करून घे सर. तेव्हा साईडला मसाला आहे. हा तो मिक्स घेतो बाबू, मी घेतो. हा किती दिवसानंतर भाई मी भुर्जी आणि पाव खाते. मला बाहेरच्या भुर्जीपेक्षा ही भुर्जी आवडते पप्पाच्या हाताने. बहार जरा तुम्ही मिक्स करा. हे मी याच्यातले काढून टाकते. गाई जसं काहीच वेस्ट नाही गेलं पाहिजे म्हणून मी हे असं घेते आणि हे पण टाकते. 6.5 रुपये अंड आहे. हे बघा गाईज, भुर्जी. टेस्ट करके देखते हैं बिडू. आओ गरम है. मस्त. पाव सोबत भागलेलं. पकडना. आमच्या घरी पाहुणे मंडळी आलेली आहे. ही जानडी पानडी. हाय. हा भाई गाईस, तुम्ही या पोरीला ओळखत नसाल तर जाऊन आमचा पाणीपुरीचा व्लॉग बघा. त्यात हिच्या सोबत ही दीदी आणि मी होती. पप्पा नाही. भुर्जी आणि पाव. हो फास्ट आहे. जानू सांग कशी झाली? चीज खा पहिले. 1 नंबर. खोटी ऍक्टिंग नाही. गोलू खाल्ला? चिव पाहिजे होती. भुर्जी म्हणाल ती चिवचीच आठवण येते. पप्पा तुमच्या हाताची भुर्जी तुम्हाला कशी वाटली? माझ्या हाताची चांगलीच वाटणार मला. तुमच्या हाताची नाही, तुमच्या हाताने बनवलेली अंड्याची भुर्जी.
आता आम्ही चिवला व्हिडिओ कॉल करतो, तिला दाखवतो. बिचारीच्या तोंडाला पाणी येईल ग. बहार मेघात काला चांगला आहे, परत तुम्हाला दाखवते. तोंडातून पाणी निघतं. आम्ही आता चाललो आत्याकडे. या माणसाला माझ्या ब्लॉग काढण्यापासून लई तकलीफ आहे. जेवण झालं, भांडे धुतली, आता चाललो आत्याकडे. तुझी हाईट वाढली है. देखो पहले ये मेरी सिस्टर की मैं हाथ पकड़ती थी, अभी इनकी हाइट मेरी हाइट बढ़ी. अभी इसके पैर पकड़ती हूँ. अभी इनके पाँव छूती हूँ मैं. काय नाही, पाव बिव काही छुवत नाही. आशीर्वाद घेतला पाहिजे, मोठ्या बहिणीचा काही घेत नाही. रोज घेतो सिस्टर लोग. सिस्टरला मॅच लवर. एवढं लवकर लाईट वेट बंद करून बसले ते लोक. ही गरम होत आहे. आत्या तर ससा चिकन खातोय. कसा खातोय बघा. कसा खातोय बघा. बिर्याणी खातोय, चिकन पण आहे. बिर्याणी सगळं खातो, कोथमीर खातो, सगळं खातो. धर नाही घे ना. आता काय जबरदस्ती बरवते. त्याला नाही खायचंय. नाही तर चिकनची सवय लावली आता. दारू प्यायचा. दारू पिएगा घूमते बैठेगा वो. झोपू देत नाही का म्हणजे आता. आता रात्रभर लोक नाही झोपणार. तुला डबाचं काय? डब्याचं काय नाही, मी ऑफिस मध्ये खाईल बिर्याणी. बिर्याणी नाही काय नको. सो गाईज भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. रेसिपीला तुम्हाला आमचा हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सो तोपर्यंत बाय बाय, सी यू. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ये बाय.